श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 6 फेब्रुवारी 2024, वार मंगळवार, आणि उद्या आलेली आहे या नवीन वर्षातली षटतिला एकादशी. आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी मुख्य असल्या तरीही वर्षभरातील उर्वरित एकादशीचे महत्त्व ओळखून त्यांना विशेष ओळख दिलेली आहे. त्यानुसार पौष कृष्ण एकादशीलाही षटतिला एकादशी असे नाव आहे. 6 फेब्रुवारी रोजी षटतिला एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या सेवेसोबत घरामध्ये काही विशेष उपाय केले तर त्याचे आपल्याला लाभ होत असतात. असाच एक उपाय उद्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. उद्या षटतिला एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या भोवती असलेली नकारात्मक शक्ती, आपल्याला काही शत्रुबाधा झालेली असतील, आपल्या भोवती असलेले दोष, आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संपूर्णपणे नष्ट होतील. तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील. असा हा प्रभावी उपाय आहे. तर उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणकोणत्या वस्तू टाकायच्या आहेत, ही संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्या अवतीभोवती असलेली नकारात्मक शक्ती ही आपल्या कामांमध्ये नेहमी अडथळे आणत असते आणि त्यामुळे आपली प्रगती होत नाही आणि बऱ्याचदा आपल्याला हे लक्षातही येत नाही. आपण कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, पण म्हणावं तसं यश आपल्याला मिळत नाही. मग आपल्याला असं वाटतं की माझ्या बाबतीत असं का घडतं आणि माझ्याच वाट्याला एवढं दुःख, दारिद्र्य का? पण याला कारणीभूत आपल्या घरामध्ये असलेले वास्तुदोष असतात आणि यासोबतच आपल्याला काही पितृदोष असतील. त्यामुळे सुद्धा बऱ्याचदा आपल्या कामांमध्ये अडचणी निर्माण होतात. तर पितृदोष निवारणासाठी एकादशी तिथी ही अत्यंत शुभ मानली गेली आहे. पितृदोष पासून मुक्ती मिळवण्यासाठी एकादशीच्या दिवशी बऱ्याचशा सेवा व उपासना सांगण्यात येतात. ह्या सेवा व उपासना करून तुम्ही पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकता. पण काही साधे सोपे उपाय करून देखील पितरांना संतुष्ट करता येते. तर असे काही उपाय देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मुलांच्या बाबतीतही बऱ्याचदा असं होतं की मुलं खूप कष्ट करत असतात, मेहनत करत असतात, तरी देखील त्यांना म्हणावं तसं यश मिळत नाही. आता एखाद्या नोकरीसाठी ते प्रयत्न करत आहेत किंवा स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत आहेत, मग तरी देखील त्यांना त्यामध्ये यश मिळत नसेल तर एकादशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करून बघा. तुम्हाला निश्चितपणे घरामध्ये फरक जाणवेल. घरातील करती व्यक्ती घरात आल्याबरोबर चिडचिड करत असेल तर त्याला काही नजर दोष झालेले असतात. तर ती दोष नकारात्मकता नष्ट करण्यासाठी यासोबतच घरातील आजारी व्यक्तींचं आजारपण दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही षटतिला एकादशीच्या दिवशी हे उपाय करू शकता. तर बघा, या उपायासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुमचं अंगण वगैरे स्वच्छ झाडून घ्यायचं आणि घर स्वच्छ केल्यानंतर मग तुम्हाला आंघोळ करायची आहे. आणि हा उपाय जो आहे तो कुटुंबातील सर्व सदस्यांनी करायचा आहे. तर षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाचं अतिशय महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी स्नान आणि दानाला महत्त्व असतं आणि उद्या आलेल्या षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाचं सुद्धा महत्त्व आहे. त्यामुळे थोडेसे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करायची आहे. हे तिळाचं उटणं तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांनी अंगाला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा अशा काही वस्तू टाकायच्या आहेत. यामुळे तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता, तुम्हाला काही पितृदोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतील. तर सगळ्यात पहिली जी गोष्ट तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे आपल्या घरात जर गंगाजल असेल तर त्या गंगाजलचे 2-3 थेंब तुम्हाला या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे. षटतिला एकादशीच्या दिवशी गंगेवर जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे, पण आपण गंगेवर जाऊन स्नान करू शकत नाही. म्हणून या गंगाजलचे 2-3 थेंब अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. गंगाजल सोबतच तुमच्या घरामध्ये जर गोमूत्र असेल तर गोमूत्राचे 2-3 थेंब तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. बघा, गंगाजल नसेल तर गोमूत्र तुम्ही आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. यासोबतच तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. बघा, चिमूटभर हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होत असतो. आपल्या कुंडलीतील गुरुग्रह जर मजबूत असेल तर तुम्हाला कधीही आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. म्हणून चिमूटभर का होईना हळद तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतरची चौथी गोष्ट जी तुम्हाला तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता, तुम्हाला असलेले सर्व दोष संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी टाकायची आहे, ती म्हणजे आपल्याला चिमूटभर खडे मीठ या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तिळाचं उटणं लावून झाल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी एक एक करून अंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकून अंघोळ करायची आहे.
बघा, षटतिला एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ किंवा तिळाच्या उटण्याने जर तुम्ही अंघोळ केली तर तुमची सर्व पापांपासून मुक्ती होत असते. भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या इच्छा मनोकामना त्या देखील पूर्ण होतात. बघा, तिळाच्या उटण्याने तुम्हाला स्नान करणं शक्य नसेल तर चिमूटभर पांढरे तीळ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. कारण षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व आहे. आता अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला सूर्याला देखील अशाच प्रकारे अर्घ्य द्यायचं आहे. थोडंसं कलश भरून पाणी घ्यायचं, त्यामध्ये चिमूटभर तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. ओम सूर्याय नमः किंवा सूर्यदेवतेचा जो मंत्र तुम्हाला येत असेल त्या मंत्राचा तुम्हाला पठण करायचं आहे. यासोबतच देवपूजा करत असताना आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या बाळकृष्णांची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे. बाळकृष्णांची मूर्ती ही भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या स्वरूपामध्ये आपल्या देवघरात असते. त्या मूर्तीवरती तुम्हाला थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये तीळ टाकून या पाण्याने अभिषेक करायचा आहे. यासोबतच तुम्ही थोडेसे तीळ नैवेद्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर तिळाचे लाडू असतील, हे लाडू देखील तुम्ही श्रीहरी श्री विष्णूंना नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता. बघा, एकादशीच्या दिवशी प्रखरातील प्रखर पितृदोष नष्ट करण्यासाठी काही उपाय करावेत. तर उद्याच्या षटतिला एकादशीच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला मुठभर का होईना तिळाचं दान करायचं आहे. एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही पांढरे तीळ दान करू शकता किंवा तुम्ही तिळाचे लाडू बनवलेले असतील तर ते देखील तुम्ही गरजू व्यक्तीला दान करू शकता. या उपायामुळे पितृ तुमच्यावरती संतुष्ट होतील आणि सुखी संसाराचा आशीर्वाद देखील तुम्हाला लाभेल. कारण पितृदोष तुम्हाला असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतो. पितृदोषासाठी या दिवशी तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवताचं देखील पारायण करू शकता. पण पारायण करणं शक्य नसेल तर काही छोटे छोटे उपाय करून देखील आपले पितृदोष आपण नष्ट करू शकतो. यासोबतच तुम्ही मुठभर पांढरे तीळ हातामध्ये घेऊन दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्ही पितृंना तुमच्या प्रार्थना करायची आहे की हे पितृदेवता, आमच्याकडून तुमची सेवा करण्यामध्ये काही चूकभूल झाली असेल तर त्यासाठी आम्हाला क्षमा करा. आणि अशी प्रार्थना करून ते मुठभर तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि घराबाहेर जायचं आहे. घराबाहेर गेल्यानंतर तुम्हाला एखाद्या झाडाखाली ते तीळ टाकून द्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नक्कीच पितृदोषापासून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.